लपवण्याचं काम केलं. मात्र किती तुम्ही लपवा, बुद्ध हा दिसणारच, बुद्ध हा बोलणारच, बुद्ध हा आम्ही बघणारच. कारण का की आम्ही बुद्धाची लेकरं आहोत. वर्षावासाचे 10वे त्याच्यामुळे आम्ही बुद्धाला मानतो, बुद्धाचा विचार करतो, बुद्धाच्या धर्माप्रमाणे चालतो, बोलतो, राहतो, खातो, पितो, झोपतो. तर आम्हाला बुद्ध आमच्या जागृत आहे. त्यामुळे बुद्ध आम्हाला किती जरी तुम्ही झाकून ठेवला तरी बुद्ध आम्हाला दिसणार. जसे आमचे लोक हौशे आहेत ना, तरी आपण वर्षभर शेअर करा. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला 14 एप्रिल मध्ये जागे होतात. वर्षभर एकदा, वर्षभर बिचारे झोपलेले असतात. मग पोटामध्ये अक्काबाई गेली की मग त्यांना नाताळचं सगळे सोंग करतात. ते सगळे वर्षभर तुम्ही कुठे असता? जो तरुण वर्ग बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला जागृत होतो तो विहारात काय येत नाही? काय येत नाही विहारात? का आमच्या सगळ्या हिंदू देवांच्या मंदिरांचे, त्यांच्या जयंतीचे, त्यांच्या गणपतीचे, त्यांच्या नवरात्रीचे सगळे पदाधिकारी कोण आहेत? आपल्या समाजाचे लोक आहेत ना. आम्ही काय टाकलंय, थोडं बाजूला टाकलंय, पण आम्ही अजून पण वापरतो ना. ते अजूनही आम्ही आणतो ना. अजूनही आम्ही सगळे सण उत्सव करतोच ना. आता गणपती येईल, वाजवायला कोण असतं बघा बरं, नाचायला कोण असतं? आमचीच मुलं असतात ना. आम्ही कुठे बुद्धाला मानतो आहे? आम्ही बुद्धाला फक्त जाणतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कालरामध्ये सत्याग्रह केला, 5 वर्ष सत्याग्रह केला. काही नियम घालून बाबासाहेब आंबेडकरांनी दिले होते, मात्र ते नियम त्या काळातील लोकांनी मान्य केले होते, म्हणून 5 वर्ष सत्याग्रहाला दिले. दिल्याच्या नंतर बाबासाहेब जाणवलं बाबा हे काही लोक बदलत नाहीये, त्याच्यात वेळ घालवणं व्यर्थ आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर नाशिकला आले, एवढ्याला आले, धर्मांतराची घोषणा केली. हिंदू धर्मामध्ये जन्मलो हे माझ्या हातामध्ये नव्हतं, मात्र हिंदू धर्मामध्ये मरणार नाही हे माझ्या हातामध्ये आहे. सगळ्या जातीचा, सगळ्या धर्माचा, सगळ्या पंथाचा, सगळ्या विचारवंत लोकांचा, वर्ण व्यवस्थेचा, या सगळ्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 21 वर्ष अभ्यास केला. 21 वर्ष या वर्ण व्यवस्थेला दिली, मात्र त्यांच्यामध्ये कोणताही बदल झाला नाही आणि त्यांनी बदल करू दिला देखील नाही. मग नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाला जे केलुस्कर गुरुजींनी पुस्तक दिलं होतं बाबासाहेब आंबेडकरांना, भिवाला पुस्तक दिलं होतं, भीमरावाला पुस्तक दिलं होतं, बुद्धाचं चरित्र त्यांनी वाचलं होतं. तर बुद्धाचा एवढा दांडगा प्रभाव पडला बाबासाहेब आंबेडकरांवरती, तर चक्क बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला 14 ऑक्टोबर 1956 ला. आणि मग बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याच्या नंतर त्यांना असं जाणवलं की मी या समाजाला जो बौद्ध धर्म देतो आहे त्या समाजाची आचारसंहिता पण असली पाहिजे. लोक काय करतील? बुद्धाला देखील लोक देव मानतील. आज आम्ही बुद्धाला पण देवच मानतो ना. बाबासाहेब आंबेडकर अलीकडच्या काळामध्ये आमच्या नातवांची पिढी बाबासाहेब आंबेडकरांना देवालयातच बसवणार आहे. आज जर आम्ही छाती बळावून सांगितलं ना की बाबासाहेब आंबेडकर मानव होते, लोक उद्या येणारी माझी नातवंड बोलतील बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी देव होते. का देव होते बोलतील? कारण त्यांच्यापर्यंत चांगल्या प्रकारे जो बाबासाहेब आंबेडकर पोचायला पाहिजे होता तो आम्ही लोक पोचवत नाही. आणि मोजकेच लोक विहारात येतो, आम्ही मोजकेच लोक प्रवचन ऐकायला येतो, आम्ही मोजकेच लोक घेतो प्रवचन ऐकतो आणि आपापल्या घरी येतो. घरामध्ये काही सांगत नाही बोलत, घरामध्ये आमचं कोणाचंच पटत नाही, माझ्या तरी कोणाचंच पटत नाही घरामध्ये. कारण चांगलं सांगायला गेलं ना की त्याला वाईटच वाटतं की नाही ह्याला काही वेळ लागलं. ते विधवा कामेल लोक बोलतात अरे हे करता वेळ लागले त्याला, याने केस काढले आणि हा फक्त घ्यायला फिरतो. त्याची जी धार्मिकता जी त्यांच्यामध्ये आहे ना ती त्यांना लोक बघत नाही. काय बाबा एवढा त्याग करतोय माणूस, एवढ्या लोकांना जोडून ठेवणं खायची गोष्ट नाहीये, बाजूला पटपटी चालवणं खायची गोष्ट नाहीये. फक्त धार्मिक बनव नाही चालत, फक्त धार्मिक बनव म्हणून चालत नाही. तर आपल्याला खऱ्या अर्थाने वर्ण व्यवस्था आहे त्याच्यावरती हातोडा मारणं गरजेचं आहे. ज्या दिवशी तुम्ही हातोडा माराला त्या दिवशी त्याच्यामध्ये बुद्ध दिसणार आहे तुम्हाला, बुद्ध दिसणार आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकर बघितलं की संपूर्ण वर्ण व्यवस्था आहे.
माझा समाज या वर्गविभक्त्याला मानणारा समाज आहे, त्याला बुद्ध देणं गरजेचं आहे. पदांची आचारसंहिता सांगितली बाबासाहेब आंबेडकरांनी. त्या आचारसंहितेमध्ये आचारसंहिता कशी असावी, काय असावी, त्या आचारसंहितेचं महत्व काय आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी संबंध समाजाला पटवून सांगितलं. 14 ऑक्टोबरला बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध समाजाची दीक्षा दिली आणि 15 ऑक्टोबरला सकाळी बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण समाजाला धम्म उपदेश दिला. भाषण दिलं नाही, बरोबर मी बोलत आहे, उपदेश दिला की मी जो तुम्हाला बुद्ध दिला आहे त्या बुद्धाचे विचार तुम्ही आत्मसात करणं गरजेचं आहे. तुमच्या घरामध्ये असणारे दगड धोंडे, देवाच्या पुढे नतमस्त होणारे तुम्ही लोक आहात, तर तुमच्या आचारसंहिता देखील असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एक माझा बाबा बसला होता, अगदी अंगावरती नवीन वरती शर्ट घातला होता आणि आतमध्ये मललेली बनियान घातली होती, घामाने किटलेली बनियान घातली होती. वरून सकाळचं ऊन होतं, ऑक्टोबरचं ऊन म्हणजे अरे बाप रे, एकदम कडक ऊन असतं ना. अगदी अंगाला एवढा घाम आला होता, एवढा घाम आला होता आणि आतमधली बनियान मधून आतमध्ये एवढं चावायला लागलं ना की खूप तो काही स्थिर बसत नव्हता. त्याचं इकडं तिकडून चालू होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी मध्ये आपलं भाषण थांबवलं आणि दादासाहेब गायकवाड सांगितलं की दादासाहेब गायकवाड जरा बघून या, तो असा काय करतो, त्याला काय कोणता आजार झालाय का, की शांत का बसत नाही. दादासाहेब गायकवाड गेले, बघितलं तर त्याने वरून शर्ट चांगला नवीन घातला होता, आतमध्ये जुनी बनियान घातली होती, ते घामामुळे त्याला चावत होते. मी बघितलं आणि वरती बाबासाहेब आंबेडकरांजवळ आले आणि सांगितलं, बाबासाहेब त्याने आतमध्ये बनियान जुनी घातली आणि वरती शर्ट नवीन घातलंय, आम्ही देखील तेच केलंय. मग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला अशा लोकांची गरज नाहीये, ज्याला बुद्ध स्वीकारायचा आहे ना त्याने तन मन मनाने स्वीकारायचं आहे, बुद्धीच्या कसोटीवरती त्याला घासायचं आहे, विचार करायचा आहे, चिंतन करायचं आहे आणि बुद्धाला स्वीकारायचं आहे. तर बुद्ध हा मध्य मार्ग सांगतो आहे. मध्य मार्ग जगायचं कसं, बोलायचं कसं, वागायचं कसं, विचार कसा करायचा, बौद्धांची आचारसंहिता भगवान बुद्धांच्या अगोदर देखील विनय होते ना. बाबासाहेब आंबेडकर बुद्धांच्या काळामध्ये विनय होता, उपाली नावी होता, त्याच्या 227 नियम पाठ होते, महाकाश्यप होते. महाकाश्यप भगवान बुद्धाने दिलेली आचारसंहिता तंतोतंत पालन करणारा जर कोण असेल तर त्याचं नाव होतं महाकाश्यप. भगवान बुद्धांचं ज्याला महापरिनिर्वाण झालं ते महापरिनिर्वाण त्याच्यापर्यंत खूप उशिरा पोहोचलं की भगवंताचं महापरिनिर्वाण झालाय, मात्र तो येईपर्यंत भगवंताला अग्नी दिले नाही 7 दिवस. 7व्या दिवशी आला त्यावेळेला भगवंताचा पूर्ण देह त्याला बघायला दिला नाही, कारण खूप उशीर झाला होता. भगवान बुद्धांचा देह 7 दिवस ठेवला होता. 7 दिवसाचं संगायन होतं, परित्राण पाठ होता, अनेक गोष्टी त्यावेळी त्या काळामध्ये झाल्या. मग काश्यपाने फक्त भगवंताचा पाय उघडले, भगवंताच्या पायाला स्पर्श केला, जो अग्नी दिला होता तो पेटत नव्हता. त्यावेळी भगवंताला पूर्ण पाय उघडले आणि बघितलं, अभिवादन केलं, क्षमा याचना केली, त्यावेळेला त्या अग्नीने पेट घेतला. एवढी ताकद त्यांच्यामध्ये. त्या काळामध्ये देखील भगवान बुद्धाने भिक्षूला आचारसंहिता दिली होती, उपासकाला आचारसंहिता दिली होती. भगवान बुद्धाच्या त्या काळामध्ये जीवक नावाचा एक वैद्य होता. तो भगवंताच्याकडे आला एक दिवशी आणि बोललो भगवंताला, भगवंत मला तुम्ही दीक्षा द्या, मला बौद्ध भिक्खू व्हायचं आहे. भगवान बुद्धाने सांगितलं, जीवक काहीतरी धम्माची आचारसंहिता आहे. काय आचारसंहिता आहे, तर तू चिवडावरती कोणाची सेवा करू शकत नाही, तुला चिवड घेऊ शकत नाही. मग त्याला इच्छा प्रकट केली की भगवंत मी तर चिवर घेऊ शकत नाही, तर मला चिवर द्यायचा आहे. भगवंताने त्याला डोंगेश्वरी पर्वतावरती दिलं. डोंगेश्वरी पर्वतावरती दिलं, पावसाळ्याचे दिवस होते, वरती नेलं आणि त्याला सांगितलं खाली बघ काय आहे ते. त्यांनी सांगितलं की भगवंत खाली शेती आहे. शेती कशी आहे, त्याचे बांध कसे आहेत, तर बोला भगवंत त्याचे बांध आहेत ना ते तुकड्या तुकड्यांमध्ये आहेत, तुकड्यांमध्ये बांध आहेत.
कोणती मळी मोठी नाही आहे. त्या मळीचे अनेक भाग केले तर एका मळीमध्ये काम जर करत बसलो आपण तर ते काम संपताना म्हणून मधले तुकडे तुकडे केले त्याचे. मग ती तेवढ्या तुकड्याची मळी एका दिवसामध्ये होऊ शकते. भगवंताने सांगितलं मला चिवर देखील तसंच हवंय तुकड्या तुकड्यांमध्ये. ते शेतामध्ये राबणारा श्रम करणारा माणूस तो माझ्या धम्माचा श्रामलेर असेल, श्रामणेर. आचारसंहिता दिली होती बुद्धाने. श्रामणेराने 5 घर फिरायचे आहे, गावामध्ये जायचे, चारिका करायच्या आहे, 5 घर फिरून भोजन करायचं आहे आणि ज्या मातेने भोजन दिलं त्या मातेच्या प्रती मंगल कामना करायचं आहे. चपातीला स्पर्श केला, अरे बाबा चपाती करताना तिला खूप त्रास झाला. भाताला स्पर्श केला, अरे भात करताना तिला पळा फिरवताना तिला त्रास झाला असेल. वरण घेताना सगळ्या गोष्टीचं जेवढ्या पदार्थाला स्पर्श करणार तेवढ्या पदार्थाबद्दल त्या मातेबद्दल मंगल मैत्री करणारा बौद्ध भिक्खू आहे. म्हणून त्याला 227 नियम आहेत. आचारसंहिता आहे ना. मी गावात जाताना चिडवत उडवत जाणार नाही, आचारसंहिता आहे. मी गावात जाताना मचमच करून खाणार नाही, आचारसंहिता आहे. मी गावात जाताना उभ्याने नगवी करणार नाही, आचारसंहिता आहे. बौद्ध भिक्खूंची आचारसंहिता आहे. मी गावात गावात गेलो तर परिमंडळ परिधान करून जाईन. मी विहारात असेल तर एकांशी परिधान करेन, आचारसंहिता आहे. तशीच आचारसंहिता आपल्या बहुजन समाजाला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबरला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि 15 ऑक्टोबरला बौद्धांची आचारसंहिता दिली. आणि मग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माणसाच्या जीवनामध्ये आचारसंहिता असणं गरजेचं आहे. राजकारण आहे ना, राजकारणाच्या लोकांना आचारसंहिता असते ना. संध्याकाळी 5 वाजले की त्यांचे आचारसंहिता प्रचार विचार बंद. 10 वाजता सुरुवात, संध्याकाळी 5 वाजले की आचारसंहिता बंद. त्या आचारसंहितेमध्ये कोणी पैसे वाटले, मला पैसे वाटत असते पण आता कुणा पैसे दिले तर आचारसंहिता भंग होतो ना. तर ती बौद्धांची आचारसंहिता आहे. ती आचारसंहितेतला पहिला आहे. आचारसंहिता म्हणजे नियमावली, उच्चार करण्याची कार्यपद्धती. आम्ही फक्त पद्धतशीर घेतो, आमचं कोणाचं पाठ नाही. आणि जर पाठ असेल तर पुढे पाठ आणि पाठीमागे सगळं सपाट. आम्ही जर विचारलं पानाची पाता वेरमणी शिक्कापदं समाधी आम्ही. घरामध्ये उंदीर शिरला तर बोलणार आहे का पानाची पाता वेरमणी? घरामध्ये साप शिरला तर बोलणार आहे का पानाची पाता वेरमणी? घरामध्ये एखाद्या गल्लीमधून जर वाघ गेला तर बोलणार आहे का पानाची पाता वेरमणी शिक्कापद? भगवंत म्हणतात जिथे हत्या करायची आहे ना, आवश्यक आहे तिथे करा ना. भावाला तर आम्ही काय गरीब शांत बसतो का? जातो ना बाजारात, 1 किलो मटन काप रे, 1 किलो कोंबडी काप. नवरा बरोबर असेल ना, 1 किलो नको, माझ्या भावाला 2 टाइमचा खायचा, 1.5 किलो काप, मोठी कोंबडी काप. आचारसंहिता आहे ना. आपली आचारसंहिता वेगळी आहे, कार्य करण्याची पद्धत आहे. त्याच्यामध्ये आचारसंहितेचे 2 प्रकार आहेत. एक आहे पंचशील, दैनंदिन आचारसंहिता, दररोज जीवनामध्ये वापरली जाणारी आचारसंहिता. दररोजच्या जीवनामध्ये सकाळी तुम्ही उठलात, प्राप्तविधी झाला, आंघोळ घेतली तर तुमच्या घरामध्ये पंचशील घेणं गरजेचं आहे. बरं का? पंचशील घ्यायचं. पानाची पाता वेरमणी शिक्कापदं समादयामि, अधिन्नदाना वेरमणी शिक्कापदं समादयामि, कामेश विचाचारा वेरमणी शिक्कापदं समादयामि, मुसावादा वेरमणी शिक्कापदं समादयामि, सुरा मेरई मच्छ पमाट टाणा वेरमणी शिक्कापदं समादयामि. का घ्यायचं आहे बरं? माझ्यासाठी घ्यायचं. मी मानव आहे, मी माणूस आहे, माझ्यासाठी पंचशील घेणं गरजेचं आहे. मी सकाळी जर पंचशील घेतलं आणि जर कामामध्ये गेलो आणि तिथं कुठल्याही 5 नियमाचं मी उल्लंघन करणार नाही आणि जर उल्लंघन करायचं वेळ आलं तर पंचशील मी आचरणामध्ये आणेन. अरे बापरे, मी सकाळी पंचशील घेतलं होतं बरं, मी बौद्ध आहे, मी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे, मी प्राण्यांची हत्या करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी चोरी करणार नाही. सगळं लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला सकाळी उठल्याच्या नंतर पंचशील घेणं गरजेचं आहे. ते पंचशील घेत असताना, उच्चार करत असताना, बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं नतमस्तक होत असताना आम्हाला नेहमी दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला पंचशील समजलं पाहिजे. काय किती महत्वाचं आहे. सकाळी समजा तुम्ही उठलात जर ब्रश केला नाही तर काय होईल हो? तुमच्या बाजूला तुमचा नवरा तरी उभा राहील का? राहील का उभा? जर तुम्ही घरातली लादी जर पुसलीत नाही तर तुमच्या घरामध्ये मच्छर आल्याशिवाय राहणार आहे का? जर तुमच्या घरामधले कपडे जर बदललेत नाही तुम्ही तर तुमच्या समोर कोण उभं राहणार आहे का?
नाही राहणार ना. जसं घर स्वच्छ पाहिजे ना, तसं माणसाची वाणी देखील स्वच्छ पाहिजे. त्यानं पंचशिलाचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. ज्या दिवशी पंचशिलाचं पालन करेल त्या दिवशी मात्र त्याच्यामध्ये कोणताही बाधा येणार नाही, त्याचं मंगलच होईल. म्हणून बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या जे 22 प्रतिज्ञा आहेत, त्या 22 प्रतिज्ञा आम्ही आचरणामध्ये आणले पाहिजे. आम्ही फक्त आचरणामध्ये आणून चालणार नाही, तर आम्हाला आमच्या व्यवहारामध्ये आणलं पाहिजे. आमचा मुलगा बाहेर जात असेल ना, त्याला सांगितलं पाहिजे आपण बौद्ध आहे, बरं आपण बौद्ध आहे, आपण 22 प्रतिज्ञेचं पालन करणारा बौद्ध आहे. 22 प्रतिज्ञा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण बहुजन समाजाला दिल्या, सगळ्या समाजासाठी दिलेल्या आहे, सगळ्या वर्णनिवासाठी दिलेल्या आहे. त्या 22 प्रतिज्ञा आमच्या पाठ होणं गरजेचं आहे, फक्त दाखवण्यासाठीच नाही. तर त्या 22 प्रतिज्ञांचं बाबासाहेब दीक्षा द्यायच्या अगोदर आमचं सगळं वाटोळं झालं होतं. आम्ही माणूस असून देखील आम्हाला कोणता अधिकार नव्हता. आम्ही माणसं असून देखील आम्हाला कोणती व्यवस्था नव्हती, काहीच कोणते अधिकार नव्हते. पण बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध समाजाची दीक्षा दिल्याच्या नंतर, 22 प्रतिज्ञा दिल्याच्या नंतर दैनंदिनच्या जीवनामध्ये जो सदाचाराचा मार्ग आहे, तो सदाचाराचा मार्ग आपण आत्मसात केला पाहिजे. त्याच्यामध्ये सम्यक दृष्टी, जीवनामध्ये जगण्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन चांगला पाहिजे, सम्यक दृष्टी, चांगली दृष्टी पाहिजे. आम्ही सगळ्यांबद्दल बोललं पाहिजे. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे, जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होय रे. त्याच्यामध्ये बोललं ना पाहिजे मातेचं मंगल हो, बायकोचं मंगल हो, बहिणीचं मंगल हो, अरे सबका मंगल हो. सगळ्यांच्या बद्दल आमची जी दृष्टी आहे ती सदविवेक दृष्टी पाहिजे, चांगली दृष्टी पाहिजे. ज्या दिवशी जर आमची दृष्टी समाजाकडे बघताना जर चांगली असेल ना, तर आम्ही समाजाचं प्रामाणिकपणे काम करू. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपली दृष्टी चांगली पाहिजे, आम्ही संकल्प चांगला आपल्याला केला पाहिजे, आमचं ध्येय उदात्त पाहिजे, चांगलं ध्येय पाहिजे. विश्वास कांबळेंनी यावेळी संकल्प केला, गेल्या वर्षी त्यांनी माता रमाई आंबेडकरांची जयंती साजरी नाही केली. बरं का केली नाही हो? माता रमाईचा इथे स्टॅच्यू लावायचा आहे. जोपर्यंत माझी रमाई आंबेडकर त्या आंबेडकर वसाहतीमध्ये जोपर्यंत बसत नाही, मूर्ती प्रतिष्ठापना होत नाही, तोपर्यंत मी जयंती करणार नाही. त्यांचा संकल्प आहे ना, दृढ संकल्प आहे. फिरतात ते आपापल्या पद्धतीने फिरतात. आताच आमचा गंधकुटीमध्ये विषय झाला, मला वाटतं 5 ते 6 दरम्यान. तुम्ही तर लय मोठे आश्वासन देताना तुम्ही कामच करत नाही. बोला आपण करूया, आश्वासन आपण नक्की करूया. आम्ही जर एवढ्या लोकांनी जर मनामध्ये घेतलं ना, तर बसलेले लोक देखील आम्ही माता रमाईचा स्टॅच्यू बसवू शकतो. एवढी आमच्याकडे ताकद पाहिजे. फक्त काय पाहिजे आमच्याकडे? दृढ संकल्प पाहिजे, अधिष्ठान पाहिजे. दृढ संकल्प असेल तर आम्ही काहीही करू शकतो. काहीही जे होत नाही ना ते आम्ही करू शकतो. त्याच्यासाठी आमचा दृढ संकल्प पाहिजे. म्हणून प्रत्येक समाजातील व्यक्तीने बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की दृढ आमचा संकल्प पाहिजे. सम्यक वाचायची आहे. आपली जी वाणी आहे ती वाणी चांगली पाहिजे, मधुर पाहिजे, गोड पाहिजे. त्या वाणीमध्ये तलवार असता कामा नये, कटुता असता कामा नये. जर वाणीमध्ये जर कटुता असेल, तलवार असेल, लोक म्हणतात की लोक शस्त्राने माणसाला कापतात. अरे बाबा नाही रे बाबा, लोक शस्त्राने कापत नाहीत, तर लोक शस्त्राने कापतात. शस्त्राने, तोंडाने कापतात, वाणीने कापतात. भगवंताच्या समोर एक व्यक्ती आला आणि त्याने विचारलं, भगवंत जगामध्ये सर्वश्रेष्ठ काय आहे? भगवंताने सांगितलं वाणी. वाणीमध्ये तलवार पण आहे. वाणीमध्ये तलवार आहे, सगळ्यात धारदार शस्त्र आहे. एकदा संत कबीर सांगतात, दाताचे आणि जिभेचे भांडण चालू झाले. जीभ बोलते, दात बोलतात ते माय हम 32 है, अगर एक दफा चबा लू तो किधर की न रह जाए. मग ती माय बोलते, तुम नहीं 32 हम अकेली माय, अगर एक दफा फिसल लो तो तुम्हारा 32 गिर जाए. म्हणजे आमचे 32 केव्हाही पडू शकतात. जर आमची जीभ जर फिसळली, आम्ही एखाद्या माणसाला जर चुकीनं जर बोललो, तर आमचे दात पाल्याशिवाय राहणार आहे का? वाणीचा प्रकार आहे वाणी.
म्हणून माणसाची वाणी कशी पाहिजे? शुद्ध पाहिजे. भगवान बुद्धांनी ज्यावेळेस गृहत्याग केला आणि गृहत्याग केल्याच्या नंतर पहिल्या प्रथम ज्यावेळेस कुठे गेले? कपिलवस्तू नगरामध्ये गेले. त्यावेळेला तो दुडदुड चालत राहुल आले. राहुलला विचारलं, राहुलने सांगितलं, माझ्या मम्मीने सांगितलं वारसाहक्क द्या मला. वारसाहक्क दिला. काय दिलं? डोक्यावरची केस काढली, राज शृंगार काढला आणि राहुलला चिवर दिलं, हे माझी हित आहे, म्हणजे माझं हे सगळं आहे तुझ्याजवळ. तुझे मागायला आलास ना सगळा अधिकार, तो हाच माझा अधिकार आहे, दिलं. मात्र नंतर राहुलला सांगितलं, राहुल तुझी वाणी स्वच्छ पाहिजे, चांगली पाहिजे. तुझ्या मनामध्ये आलंच असतं का म्हणे तुला नेहमीच प्रवचनाला जायचं आहे, नेहमीच तुला प्रत्येक ऋतूमध्ये 3 ऋतूमध्ये भिक्षा पात्र घेऊन जायचं. समजू नकोस की तू माझा पुत्र आहे. तू फक्त बुद्ध पुत्र आहेस, तू माझा पुत्र नाही, तू बुद्ध पुत्र आहे. त्याच्यामुळे तू असं समजू नको मी भगवान बुद्धांचा मुलगा आहे, त्याच्यामुळे मला सगळे लोक इथं आणून देतील, असं काय असता कामा नाही, असं काय नसणार आहे. म्हणून त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुला आपली वाणी आहे ती चांगली वाणी ठेवणं गरजेचं आहे. सम्य कर्मांचं कुशल कर्म करणं आहे. प्रत्येक माणसाने कुशल कर्म करणं आहे. कुशल कर्म काय आहे? प्रवचन ऐकणं आहे, प्रवचनाला जाऊन बसणं आहे, विहाराची झाडलोट करणं आहे. लोक म्हणतात की दान म्हणजे काय आहे? पैशाचं दान. अरे जग झूठ आहे पैसे का दान. पैशाचं दान महत्वाचं नाही आहे. दान आहे, श्रमदान आहे, विहार स्वच्छ करण्याचं दान आहे, वेळ देणं दान आहे. अरे दानाचे प्रकार भरपूर आहेत. पण आमच्या समाजातल्या लोकांनी एकच थप्पा मारलाय, हे शाखेवाले आले की आम्हाला दान. अरे बाबा वस्तू स्वरूपात दे ना. आम्ही तुमचे पैसे जर खात असतो तुम्ही वस्तू स्वरूपात द्या ना. ज्या दिवशी कार्यक्रम असेल भोजन दे, ज्या दिवशी प्रवचन दे, खीर दे, लाडू दे, त्या शिक्षकाचं धम्मदान दे, ते अगरबत्ती दे, मेणबत्ती दे, हार दे, फुलं दे ना बाबा दान. पण आम्ही दान देत नाही. दे दान सुटे गिरण आमचं चालू असतं ना. आम्ही संकल्प केला पाहिजे, चांगलं कर्म केलं पाहिजे. माझ्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब दाखवले आचारसंहिता आहे, त्याप्रमाणे आम्हाला वागणं गरजेचं आहे. नंतर आहे सम्यक आजीविका, योग्य मार्ग, योग्य आणि सम्यक मार्गाने उपजीविका करणे. आपली जी उपजीविका आहे ते सम्यक मार्गाने करणं आहे. पदाधिकाऱ्याने, भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्याने नव्हे तर बौद्ध भक्तीने जास्त उलाढाल करू नये. आपल्या कमाईपेक्षा जास्त उलाढाल करू नये. कोणी कर्ज बाजारी माणूस आपल्या दरवाज्यात येऊन उभा राहायला पाहिजे. आता एखादा बोधचर्य असेल त्याच्या घरामध्ये जर कर्जवाला आला तर काय बोलतील लोक? इथं जर बोधांच्या आचार्य की बोधाचारी आहे, तो उलाढाली करणारा नसावा, तो व्यसनधारी नसावा, तो खोटा बोलणारा नसावा, तो चुगली करणारा नसावा, तो धार्मिक पाहिजे, शीलवान पाहिजे, प्रज्ञावान पाहिजे, गुणवान पाहिजे, धनवान पाहिजे. धनवान म्हणजे त्याने बौद्ध धर्माचं जे तत्वज्ञान आहे ते आत्मसात करणं गरजेचं आहे, त्याने अध्ययन करणं गरजेचं आहे आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणं गरजेचं आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की सम्यक मार्गाने आपण उपजीविका करणे आणि त्या उपजीविकेचा सन्मान करणे. सम्यक व्यायाम, जसा एखादा माणूस आपलं शरीर बनवण्यासाठी व्यायाम करतो, त्याच प्रकारे आमच्या प्रत्येक माणसाने आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टीची चांगले नियम लावणं गरजेचं आहे, चांगलं अधिष्ठान घेणं गरजेचं आहे. त्याच्या सन्मानासाठी, त्याच्या सुखासाठी त्याने नेहमीच कुशल विचाराचं काम करणं गरजेचं आहे. त्या दिवशी तो कुशल विचाराने वागेल, कुशल विचाराने जगेल, कुशल विचाराने काम करेल, त्या दिवशी त्याला कोणताही त्रास होणार नाही. हे काम प्रत्येक माणसाने करणं गरजेचं आहे. सम्यक स्मृती म्हणजे जागृत असणे. प्रत्येक बौद्ध समाजाने जागृत असणं गरजेचं आहे. फक्त बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली की आमच्या सगळ्यांच्या अंगामध्ये येतं. वर्षभर कुठे असतो रे बाबा? वर्षभर आम्ही कुठे असतो? वर्षभर भारतीय बौद्ध महासभाचा सगळा कार्यकर्ता बाबासाहेब आंबेडकरांची 365 दिवस जयंती करतो. कारण नेहमीच बुद्ध विहारामध्ये प्रवचन असतात, नेहमीच कार्यकर्ता आमचा झोपलेला असतो, नेहमीच साखळीसारखा तो बांधलेला असतो आणि नेहमी प्रत्येकाच्या दारोदारी डोर टू डोर काम करण्याचं काम आमचा कार्यकर्ता करतो. म्हणून आमच्या कार्यकर्त्याजवळ सम्यक स्मृती, तो सदा सर्वदा जागृत असतो आणि आहे सम्यक समाधी. कुशलता चित्ताची एकाग्रता करणे. कुशल चित्त जे आपले चित्त आहे ना, ते चित्त जागृत ठेवणं गरजेचं आहे. आज आम्ही विचार करतो आम्ही फक्त विहारामध्ये सगळे ज्येष्ठ नागरिक आलो आहे. बुद्ध विहारामध्ये आम्ही नेहमी सगळे ज्येष्ठ नागरिक येतो.
तेव्हा तर आपल्याला नातवंडांना आणणं गरजेचं आहे, तेव्हा दाखवलं पाहिजे ना, हा आपला बुद्ध आहे, हा आपला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. अरे ह्यांच्यामुळे तर आम्ही आज जिवंत आहोत, यांच्यामुळेच आमचं घर चालतं, यांच्यामुळेच आमचं सगळी चारिका चालते, यांच्यामुळेच आम्ही तुम्हाला जन्म दिलेला आहे. हे ज्या दिवशी आम्ही नातवाला सांगणार, एखादा मुसलमान समाजाचा मुलगा असेल तो बघा, लहानपणी एकदा चालायला लागला ना, त्याच्या डोक्यावरती बरोबर टोपी येते. बाप नमाज पढून आला तो बोलतो सलाम वालेकुम, तो बोललाच पाहिजे आलेकुम सलाम. त्याचा बाप सकाळी उठला बिस्मिल्लाही रहमानी रहीम, या अल्लाह म्हणजे हर कामले बरकत दे, तो त्याच्या आचरणावरती चालणार. दुसरा मुलगा असेल तर सकाळी उठला की हातामध्ये घंटी घेऊन वाजवणार, त्याने घंटी घेतली की त्याची नक्कल तो 100% पूर्ण करणार आहे ना, 100% करणार. मात्र त्याची पूजा झाल्याच्या नंतर मुलाला 1-2 वेळा जर घंटी वाजवली तर बाप सांगतो बाबा जास्त वेळा आपण वाजवायचं नाही, ही आपल्या हिंदूंची आचारसंहिता आहे. आम्ही आमच्या लेकरांना काय आचारसंहिता शिकवतो? आम्ही आमच्या नातवंडांना घेऊन बसतो का? आमच्या लेकरांना घेऊन बसतो का? त्याला बोल जमाचं सांगतो का? त्याला गोष्टी सांगतो का? तर याचं उत्तर आहे की नाही. तर आम्ही हा सांगितलं तर आमच्या विहारामध्ये आज मुलं दिसली. आम्ही फक्त आपल्यापर्यंत ठेवलंय, आम्ही फक्त आपल्यापर्यंत ठेवलं आहे आणि आपल्यापर्यंत आम्ही वागतो आहे. आम्हाला ते वाढवणं गरजेचं आहे. आमच्या लेकरांना, आमच्या नातवंडांना सगळ्यांना आणणं गरजेचं आहे. महिन्यातून हप्त्यातून एकदा आणणं गरजेचं आहे. हप्त्यातून जमलं नाही तर 15 दिवसातून एकदा घेऊन या. 15 दिवसातून जमलं नाही तर महिन्यातून पौर्णिमा असते त्या दिवशी तरी घेऊन या, परंतु घेऊन या. ख्रिश्चन लोकांमध्ये आचारसंहिता आहे ना, काय माहितीये का तुम्हाला? जर 10,000 रुपये पगार असेल तर 1,000 रुपये त्याने न चुकता त्या ख्रिश्चनाच्या चर्च मध्ये द्यायचे. मुसलमान समाजामध्ये आचारसंहिता आहे, तर 1,000 रुपये पगार असेल, 10,000, तर त्यातले 500 रुपये त्याच्या मस्जिदीमध्ये देणं गरजेचं आहे. त्या खर्चातून तो सगळा खर्च केला जातो. त्याच्यामध्ये गरीब एखादा माणूस असेल तर तो गरीबाला गरीब सहकार्य करतो. आमचा जर श्रीमंत असेल त्याला गरीब कसं करायचं ना, हे कौशल्य आपल्या समाजामध्ये सगळ्यात मोठं आहे. मात्र ते काही कामाचं नाही. म्हणून आपली पारमिता कशी असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पारमिता आहे दान पारमिता. दान पारमिता योग्य ठिकाणी दान देणं. आज आम्हाला गरज आहे दानाची. वर्षवासामध्ये दानाची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली त्या दिवशी दानाची गरज आहे. भारतीय महासभेचं काम करत असताना त्याच्यासाठी दानाची गरज आहे. बुद्धगया स्वच्छता करण्यासाठी दानाची गरज आहे. प्रत्येकाने दान पारमिता केली पाहिजे. सुजाता एक नावाची भगवंताच्या म्हणजे भगवान बुद्धांनी ज्यावेळा अन्नदान घेतलं, कोणाकडून घेतलं? सुजाता मातेकडून घेतलं ना अन्न. जर सुजाता मातेने जर बुद्धाला जर खीरदान दिले नसते तर बुद्ध झाला असता का? प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला जे जे आहे ते करणं गरजेचं आहे. तिनं दान दिलं म्हणून तर त्याला खीरदान दिलं, म्हणून तर त्याला पुत्रत्व प्राप्त झालं. आणि शेवटचं जंबूरावाने भगवान बुद्धाला भोजन शेवटचं दिलं आणि त्याला अतिसार झाला, जुलाब झाले आणि त्याच्यातून त्यांचं महापरिनिर्वाण झालं. मात्र भगवंताने त्याला सांगितलं, अरे तू धन्य आहे, तू मला भोजन दिलं आणि तुझ्यामुळे माझं महापरिनिर्वाण झालं. तू समजू नकोस मी चुकीचं काहीतरी काम केलं, तू योग्य काम केलं आहे. माणूस जन्माला आला तर माणसाचं निधन देखील आहे, त्याच्यामुळे माझं देखील निर्वाण आहे. तर भगवान बुद्धाने आपलं निर्वाण 3 महिने अगोदर सांगितलं होतं की माझं येणाऱ्या वैशाखीला महापरिनिर्वाण होणार आहे. त्याच्या अगोदर यशोधरेने सांगितलं. यशोधरेने ज्यावेळेला भगवंताला भेटायला आली आणि सांगितलं की भगवंत माझं महापरिनिर्वाण होण्याची वेळ आली आहे, मला महापरिनिर्वाणाची वेळ जायची अनुमती द्या. भगवान बुद्धाने यशोदेला जवळ केलं, अलिंगन दिलं, मिठी मारली. खालच्या बाजूने विकुणी अफवा उठवली की भगवंताने एका महिलेला आलिंगन दिलं. भगवान बुद्धाने सांगितलं मी महिलेला आलिंगन दिलं नाही, मी माझी पत्नी स्वीकारलं नाही, तर तिच्यामुळे मी बुद्ध झालो आणि ती माझ्या अगोदर महापरिनिर्वाण चालले आहे. म्हणून त्या मातेला आलिंगन दिलं. कोणाला दिलं आलिंगन? मातेला आलिंगन दिलं. त्यावेळेला सगळे बौद्ध भिक्खू शांत झाले. आम्ही ठिकाणी त्यावेळेस करत होतो आणि आताही करतोय. नंतर नष्कर्म पारमिता, निष्कर्म भावनाने केलेले कार्य म्हणजे निष्कर्म पारमिता. कोणताही पश्चाताप यायची वेळ नाही. म्हणजे कोणत्याही बौद्ध धर्मामध्ये भगवंत बाबासाहेब आंबेडकर म्हणतात काम करा.
भगवान बुद्धांची लहान परंपरा कोणतंही काम करा तुम्हाला पैसा मी शाखेमध्ये वेळ दिला माझ्या घरामध्ये पाहुणे आले होते अरे बाबा आता असं कसं झालं ते पाहुणे नाही पैशाचा परिचय काय करत नाही अजून आहे पाहुणे तर येणार आणि जाणार आहेत पण मला प्रवचन ऐकायचं ना आजच्या दिवसाला मला पुण्यकर्म करायचं ना आज जर मला पुण्यकर्म जर करता आलं नाही आणि रात्री जर माझं निधन झालं तर तेवढं माझं पुण्य मिळून जाईल ना आमच्या सगळी महिला काय करतात बरं तुम्ही हांड्यातलं पाणी हांड्यातच ठेवता का दुसरं पाणी ओतता का त्याच्यामध्ये काय करता तुम्ही बरं हांड्यातलं पाणी ओतून टाकतो आपण हांडा स्वच्छ भरतो आणि स्वच्छ धुतले की त्याच्यामध्ये चांगलं नवीन नवीन पाणी भरतो पाणी तर तेच असतं का पाण्यामध्ये बदल असतो का त्या हांड्यातलं पाणी नळाचं पाणी का नवीन येतं का पाणी तर तेच असतं मात्र पाणी कोणतं होतं शिलं बिगर माता विशाखा ज्यावेळेला आपल्या सासऱ्याला सकाळी दुपारचं भोजन दिलं होतं आणि भोजन दिलं तर भिक्षू चालले होते आणि मग विचारलं बाबा मला म्हणजे बहुत भिक्षू आले होते बोले भगवंत तुम्ही पुढे जावा भिक्षू तुम्ही पुढे जावा माझे सासरे शिरण खात आहे तो खात होता चाटण मात्र बिगर माता काय बोलली माझे सासरे शिरण खात आहे मग त्या सासऱ्याला वाटलं की ही माझी बदनामी करत आहे म्हणून सासऱ्याने पंचांना बोलवलं आणि सांगितलं शिरण मी खात नव्हतो सासऱ्याला तू खोटं का बोलली लहान पारवी तू खोटं का बोलली ते बोलले मी खोटं नाही बोललो तुम्ही काय कमवून आणलं नाही तुम्ही काय काबड कष्ट केलं नाही हे माझ्या सासऱ्याच्या म्हणजे तुमच्या वडिलांनी जे केलेलं जे काम आहे पैसा पाणी साठवलं आहे ते सगळे साठवलेल्या अन्नातून तुम्ही भोजन करता तुमच्या कमाईचं तुम्ही खात नाहीये तुमच्या कमाईचं तुम्ही खात आमचे पोरं तर बाप देवते म्हणजे आता कामाला जातात का शिक्षण व्यवस्थित घेतात का बघतात आता बीएससीची नोकरी आहे बापाची नोकरी आहे काय काम धंदा नाही केलं तर कामाला नाही गेलं तरी चालेल शिक्षण नाही घेतलं चालेल बाप मेला की नोकरी मला भेटणार काय 100% नोकरी भेटत फिक्स डिपॉझिट आहे ते नोकरी 100% मला भेटणार आहे त्याच्यामध्ये जास्त मेहनत करत नाही आणि म्हणूनच मेहनत न करता बाप बिचारा बीएससीचे सगळे कर्मचारी टाकून जातात ना तिकडे टाकतात होतात नाही वासामध्ये खाणीमध्ये काम करतात ना येतात पण असे काही कर्मचारी आहेत ते दारूला बस देखील करत नाही दारूला बघत देखील नाही म्हणून आमची जी निष्कर्म पारविता आहे ती पारविता जीवनामध्ये प्रत्येकाने आत्मसात करण्यासाठी शांती पारविता संयम ठेवणं गरजेचं आहे आज आमच्या घरामध्ये बघा जर कोणतंही काम असेल किंवा आम्हाला काय बुद्धविहारामध्ये आम्हाला शांती भेटणार आहे का किंवा आलं की आम्ही कोणतरी त्याचं प्रवचन ऐकलं की आम्हाला शांती मिळेल किंवा मी आता शांत आहे का अरे जेवढे लोक प्रवचन जास्त ऐकतात तेवढे लोक जास्त घरात जाऊन म्हणतात